माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. आज आपण भरत आणि शत्रुघ्न आजोळी बघूया. महाराज दशरथाच्या जीवनात आता आनंदाला उद्यान आले आहे. 4 वेदांसारखे 4 पुत्र, अद्भुत अशा 4 सुना, सुखाचा घडा, अगदी काठोकाठ भरल्यासारखे दृश्य. याच वेळी भरत कैकेय देशात आपल्या आजोळी जातात. उगाच गेलेले नाहीत, त्या पाठीमागे महत्वाचे कारण होय. वशिष्ठ मुनींच्या आश्रमातून 4ही भाऊ समान शिक्षण घेऊन आले, पण त्यानंतर श्रीराम, लक्ष्मण विश्वामित्र मुनींच्या सोबत गेले. श्रीराम आणि लक्ष्मण यांना विश्वामित्र मुनींच्याकडे जे काही नवीन शिकायला मिळाले ते काही भरत आणि शत्रुघ्न यांना मिळालेले नाही. अलीकडच्या भाषेत सांगायचे म्हणजे या दोघांचे हाय एज्युकेशन राहून गेले. त्या भरत आणि शत्रुघ्न यांना थोडे राजनीतीचे शिक्षण मिळावे म्हणून कैकेयीचे वडील अश्वपती यांचेकडे महाराज दशरथ यांना पाठवतात. कैकेयी देशाचे राजे अश्वपती अत्यंत मुत्सद्दी राजनीतिज्ञ होते. त्यांच्याकडे भरत आणि शत्रुघ्न यांना राजनीतीशास्त्र शिकता यावे असे दशरथाला वाटले. मुलांनी शिकण्याकरता आजोळी राहावे ही पद्धत आजही आपल्याकडे आहे. रामांना कुठे पाठवायचे ठरवले, लक्ष्मण पाठोपाठ जाणारच. तसेच भरताना कुठे पाठवायचे ठरवले की शत्रुघ्न सोबत असणारच. ह्या 2 जोड्या कधीच फुटत नाहीत. म्हणून भरत आणि शत्रुघ्न आजोळी कैकेय देशात गेलेले आहेत. शिक्षण जरी संपले तरी माणसाने निरीक्षणद्वारे व्यवहारातल्या अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत. व्यवहारातल्या गोष्टी केवळ निरीक्षणानं शिकल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी ग्रंथालयातून शिकायच्या नसतात, पुस्तकातून शिकायच्या नसतात, तर व्यवहारातून काही गोष्टी शिकायच्या असतात. अलीकडची मुले 30व्या वर्षापर्यंत शिकत राहतात, पण व्यवहारात कशी फजिती होते या संबंधीची एक घटना सांगतो. M.Com झालेली काही विद्यार्थी क्लार्कच्या परीक्षेकरिता बसले होते. त्यांनी 17 अंकी बेरीज करायला दिली. 15 मिनिटं होऊन गेली तरी कुणाला बेरीज कोणाला बेरीज करता येईना, कारण त्यांच्याजवळ कॅल्क्युलेटर नव्हता. या शिक्षणाचा प्रभाव आहे. या विद्यार्थ्यांपेक्षा कमी शिकलेला, कामधंद्याला लागलेला व्यापारी मुलगा चांगला असतो. अनेकदा आपल्याकडे उलटे घडते. मुलगा कॉलेजमध्ये जातो, थोडं शिकतो आणि मग त्याला घरी आल्यावर शेतात काम करायची लाज वाटते, बाहेर कमवायची अक्कल नाही, शेती करायची लाज वाटते. असा हा निव्वळ निरुपयोगी शिक्षित तरुण आपल्या शिक्षण पद्धतीतून निर्माण झाला. त्याने महाविद्यालयात किती शिकावे, पण घरी आला की अर्धी चड्डी घालून शेतात कामाला उभे राहावे. माझ्या वडिलांनी जे काही केले ते करताना मला अजिबात संकोच वाटता कामा नये. दुकान असेल तर दुकानाच्या बैठकीवर बसलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका जेव्हा देशात निर्माण होईल तेव्हा खऱ्या शिक्षणाचा प्रारंभ होईल. त्याने घरचे लोकही सुखी होतील. आता मुलगी कॉलेजमध्ये गेली की तिला झाडझोड करता येत नाही हो, रांगोळी सडा येतच नाही, स्वयंपाक येत नाही. शिक्षणामध्ये जीवनाचा प्रत्यक्ष स्पर्श आला पाहिजे. म्हणून मुला मुलींना घरातली कामे सांगितली पाहिजे, नाही तर ती निरुपयोगी बाहुली होऊन जाईल. आपल्या कर्तृत्वाबद्दल अथवा व्यवहाराबद्दल आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, बरोबर आहे. पण आत्ताच्या मुली काय करतायत, भरपूर मोठं पॅकेज असतंय, मग बाईला होत आहेत कामाला, बाईलाही 2 पैशाची मदत आणि स्वतःही कामाला आराम. पण तसं नाही हो. नाईलाज म्हणून असह्य वृत्तीने जर आपला व्यवसाय केला तर कर्माचा खरा आनंद मिळणार नाही. ज्या संस्थेत, संघटनेत, शाळेत अथवा बँकेत मी काम करत असेन त्या संस्थेबद्दल, संघटनेबद्दल, शाळेबद्दल, बँकेबद्दल मला अभिमान असला पाहिजे. मी जर पुरोहित असेन तर माझ्या पौरोहित्याचा मला अभिमान वाटला पाहिजे. बाहेर कुठे जमले नाही म्हणून शाळेत आपला चिकटलो असे नसावे. रामचंद्रांना स्वधर्माचे प्रेम होते. स्वधर्मम बहुमन्यते असे वर्णन वाल्मिकी करतात. 4ही भावांचे असे शिक्षण झाले. आता भरत आणि शत्रुघ्न व्यावहारिक शिक्षण घेण्यासाठी आजोळी जातात. महाराज दशरथांची स्वेच्छा निवृत्ती बघूया आपण. आपल्या पुत्रासमवेत महाराज दशरथांचा काळ आनंदात व्यतीत होत असताना
एक दिवस विलक्षण घटना घडली. गोस्वामी तुलसीदासाने तिचे सुंदर वर्णन केले. एक दिवस महाराज दशरथ राजसभेतील आपल्या सिंहासनावर विराजमान आहे. सभेचे कामकाज चालू आहे. आता बसल्या बसल्या महाराज दशरथांनी हातात आरसा घेऊन जरा चेहरा बघायला सुरुवात केली. आपला चेहरा आरशात बघत असताना महाराज दशरथाच्या हे लक्षात आले की डोक्यावरचा मुकुट जरा तिरपा झाला आहे. मग तो मुकुट त्यांनी ठीक करायला सुरुवात केली. तिरपा झालेला मुकुट सरळ करत असताना त्यांच्या लक्षात आले की कानाजवळचे काही केस पांढरे झालेत. मनात विचार आला की म्हातारपण आले. एक संस्कृत कवीने छान लिहिले आहे, कृतांतस्य दुतिजरा कर्णमूले समागत्य वक्तेती लोका शृणुत्वम. जणू काही कानाच्या जवळ पिकणाऱ्या केसांच्या माध्यमातून नियती आपल्याला म्हातारपण आल्याची सूचना देत असते. नियती आपल्याला सांगत असते, परस्त्री परद्रव्यवांचाम तेजध्वम भजध्वम रमानाथ पादारविंदम. अरे आता पुष्कळ झाले, आता तरी देवपूजेला लाग. अजून तरी दमलात की नाही? महाराज दशरथांना कानाजवळचे पांढरे केस सांगत होते की आता सिंहासन खाली कर. माणसाने खुर्चीला किती दिवस चिटकून बसावे? दशरथांना असे वाटून जाते की माझ्या प्रिय रामाला युवराज पदाचा अभिषेक करावा, मी आता मोकळे व्हावे. या घटनेत महत्वाचे चिंतन लक्षात घ्या. महाराज दशरथांनी सिंहासनावर बसले असताना हातामध्ये आरसा घेऊन आपले तोंड बघितले. अयोध्येचे सिंहासन म्हणजे काही आपले एखादे विधानसभा नाही बरं का. किंवा केव्हाही आरसा घेतला आणि कंगवा काढला आणि केस विंचरले. येथे सिंहासनावर बसण्याचे सुद्धा शिष्टाचार आहेत. सिंहासन पवित्र आसन आहे. त्या ठिकाणी बसलेला राजा ही पवित्र विभूती आहे. त्या विभूतीने आपले विभूती महत्व सांभाळावे लागते. सिंहासनावर बसणारा राजा कधी सिंहासनाला पाय लावत नाही. पाय खालीच सोडावे लागतात. ते सिंहासनाला लागून चालत नाहीत, कारण सिंहासनावर काही संस्कार केलेले असतात. श्रीमद भागवताचे व्यासपीठ, रामकथेचे व्यासपीठ हा काही नाटकाचा रंगमंच नाही. तेथे फक्त कथा प्रवचने होतात. व्यासपीठाला एक वेगळे पावित्र्य आहे. तिथे कोणी बसावे हे ठरलेले होय, तसे बसावे हे पण ठरलेले. बसून काय बोलावे काय बोलू नये याचे पण नियम ठरलेले. समाजामध्ये काही परंपरा शिष्टाचार ठरलेले असतात. त्यांचे पालन करणे आपले कर्तव्य असते. प्रत्येक वेळी यात काय अर्थ आहे, त्यात काय अर्थ आहे असे विचारण्याचा खुळचटपणा करू नका. जीवनामध्ये काही चांगल्या पद्धती जिवंत राहू द्या. माझ्या वडिलांनी यजमानाने धोतर नेसल्याशिवाय कधी पूजा सांगितली नाही. जीवनात काही गोष्टी तरी आग्रहाने झाल्या पाहिजेत. टोपी हे शिरोभूषण आहे, तेव्हा टोपी हवी म्हणजे हवीच. ज्या ठिकाणी नवरदेवानं मस्तकावर शिरोभूषण घातले नाही अशा लग्नाला परमपूज्य गोळवरकर गुरुजी कधी गेले नाही. निदान संस्कार होत असताना तरी आपण आपल्या परंपरेप्रमाणे वागले पाहिजे. ज्ञानकोशधार श्रीधर व्यंकटेश केतकर यांची पत्नी जर्मन होती, पण रोज ते सोळे नेसून जेवायला बसायचे. घरात स्वयंपाक करणारी स्त्री जर्मन होती, पण ते सोळे नेसायचे म्हणायचे, हा माझा राष्ट्रीय वेश आहे. जेवणाचा गेनवेश हे अनुशासन आहे. याच्यात काय काम, काय फरक? त्याच्यात काय फरक असे म्हणणारे लोक सगळ्या परंपरा उद्ध्वस्त करतात. शेवटी स्वतः टिकत नाही. म्हणून काही गोष्टी परंपरा म्हणून अथवा शिष्टाचार म्हणून पाळण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. सगळ्या गोष्टींचे आम्हाला उत्तर मिळेल तेव्हा मी त्याचे पालन करू हा खुळचटपणा आहे. काही गोष्टींचे स्पष्टीकरण मला ठाऊक नाही, परंतु माझ्या वडिलांनी केले म्हणून मी तसे करणार आहे. येथे प्रश्न मिटल्याने तर्क मिटला अशा काही सवयी आपल्याला लागल्या पाहिजेत. लष्करातील सैनिकांनी जर विचारले की सॅल्यूट तसाच का करायचा, तसा का नाही करायचा, तर काय उत्तर देणार? आज्ञापालन सुद्धा फार महत्वाचा संस्कार आहे. काही लोक मला पटवत अथवा न पटवत, मी त्या तशाच केल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी मुलांना प्रश्न विचारायची सवय लावू नका. काही ठिकाणी वडिलांनी सांगितल्या म्हणून ऐकावे असतात, पण एक सवय चांगली लागली पाहिजे. तसे न वागल्यास त्यामुळे समाजाचा तोटा होईल. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी दिल्लीला झेंडावंदन असते. त्यावेळेच्या सर्व पद्धती ठरलेल्या असतात. राष्ट्रपतींनी काय करायचे, पंतप्रधानांनी काय करायचं, कुणी पुढे राहायचे कुणी मागे राहायचे, सोबत कुणी असायचे हे सगळे ठरलेले असते. आता अनुशासनाचं हे असेच का तसेच का प्रश्नाला उत्तर नसते, पण ते अनुशासन सांभाळल्याने संस्कृती टिकत असते. आपण पाहिले की महाराज दशरथाने सिंहासनावर बसून आरशात पाहिले. अयोध्येच्या शिष्टाचारात ते बसत नाही. म्हणून आरशात बघणे म्हणजे नेमके काय ते समजून घ्यायला लागेल. येत्या आरशात बघणे याचा अर्थ स्वतःकडे बघणे असा आहे. स्वतःकडे बघायचे असेल तर आरसा हे सर्वात
विश्वसनीय माध्यम आहे. अयोध्येचा सम्राट आरशात बघतो याचा अर्थ तो अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघतोय, स्वतःच्या गुणदोषाची छाननी करतो. लहानाचे दोष मोठ्या माणसांना दाखवता येतात, पण वरिष्ठांचे दोष लहानांना दाखवता येत नाही. म्हणून मोठ्यांनी आरशात बघणे म्हणजे आत्मपरीक्षण करणे आवश्यक होय. कानाला पांढरे केस आले की समजा की आता आपण वयोवृद्धकडे लागलोय. आरसा आपल्याला आपले यथार्थ दर्शन घडवतो. दुसरा मनुष्य आपल्याला आपले यथार्थ दर्शन घडवणार नाही, कारण आपल्याशी बोलताना तो हितसंबंधाचा विचार करतो. आपल्या बोलण्याचे परिणाम काय होतील याचा विचार करून तो सांगणार. आरसा तुमची भीडभाड ठेवत नाही, कारण समजा माझ्या गालावर एक डाग आहे, तो डाग दिसू नये असे मला पुष्कळ वाटते, पण आरसा आपल्याला तो डाग दाखविल्याशिवाय राहत नाही. किती सुंदर वाक्य बघा, की आपण आपला चेहरा आरशात जसा आहे तसाच दिसणार, हे आपण लक्षात घ्यायला हवे. इतक्या तटस्थपणे आपल्याला आपल्या दोषांकडे बघता येते का? जर बघता आले तर आपल्याला समाजाचे योग्य नेतृत्व करता येईल. माझे गुण दोष मला यथार्थपणे कळले पाहिजेत. दशरथाच्या लक्षात आले की मी आता वृद्ध झालो, तेव्हा अधिक दिवस मी सिंहासनावर बसून राहणे योग्य नाही. माझ्या निवृत्तीचे दिवस जवळ आलेत. अयोध्या आणि लंका यांच्या संस्कारातील फरक. महाराज दशरथांना निवृत्त असे कोणी म्हणत नाही, पण ते स्वतःच विचार करतात. त्यांच्या ते लक्षात येते, अयोध्येचा राजा दशरथ असा आहे, पण तितके लंकेचा राजा तिकडे दशमुख आहे. याची तऱ्हा या उलट आहे. सगळे लोक रावणाला ओरडून ओरडून सांगत आहे की तू चूक करताय, तू चूक करताय, पण रावणाला आपली चूक मान्यच नाही. या वृत्तीला रावण असे म्हणतात, आय एम ऑलवेज करेक्ट. कुणी कुणी सांगावे रावणाला. मंडोदरीचे वडील मयासूर सांगता त्यांनी सांगितले, खुद्द मंदोदरीने सांगितले, माल्यवानाने सांगितले, विभीषणाने देखील सांगितले. एवढेच नव्हे तर त्या कुंभकर्णाने देखील सांगितले. रावणाचे मीठ खाल्ले असल्यामुळे तो रावणाच्या बाजूने लढला, तरी पण त्याला रावणाचे वागणे पसंत नाही. रावणाने आपल्या एकट्याच्या विकारवृत्ती करता अवघ्या लंकेचे जीवित धोक्यात आणणे मंदोदरीला योग्य वाटत नाही. पण आपण सीतेला पळवून आणले हे अगदी बरोबर केले असेच रावणाला शेवटपर्यंत वाटते. आपण आपल्या घराची अयोध्या करायची का लंका करायची हे त्या घराच्या नेतृत्वावर अवलंबून असते. बघा, हे वाक्य प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखे. आपलं घर अयोध्या हवं का लंका हे आपल्या घरातल्या प्रमुख स्त्रीवरती अवलंबून आहे. अंतर्मुख होऊन आपल्या गुणदोषांची छाननी करण्याचे तंत्र आपल्याला अवगत असेल तर माझ्या घरात अयोध्या निर्माण होईल. या उलट मी कधीच चूक करत नाही असे दशमुखाप्रमाणे जो समजतो त्याच्या घराची लंका होते. अयोध्या लंका यांच्या संस्कारामधील हा मूलभूत फरक आहे. महाराज दशरथ विचार करतात की आपल्या जिवंतपणीच आपल्या अत्यंत प्रिय अशा श्रीरामाला सिंहासनावर बसवून डोळे भरून बघावे आणि हे लवकरात लवकर करावे. याकरता त्यांनी महर्षी वशिष्ठांची अनुमती विचारली. भावी राजा म्हणून श्रीराम सर्वथा योग्य आहेत असे महर्षी वशिष्ठांनी सांगितले. तरुण पिढीकडे कारभार सोपवा असे दशरथांना वाटते. आपल्या कुटुंबात सुद्धा सत्तेचे हस्तांतरण होणे आवश्यक असते. मरेपर्यंत सगळ्या किल्ल्या माझ्या ताब्यात असल्या पाहिजेत असे सासूबाईंना वाटता कामा नये. दरवर्षी एक एक तरी किल्ली कमी करावी हो. कमरेला जितक्या किल्ल्या जास्त तितक्या मरताना वेदना जास्त, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने हे वाक्य लक्षात ठेवा, लिहून घ्या. कमरेला जितक्या किल्ल्या जास्त तितक्या मरताना वेदना जास्त, हे लक्षात ठेवा. सुना शिकलेल्या आहेत, आपल्या घरात येऊन त्यांना बरीच वर्ष झाली आहेत, तेव्हा तर त्यांच्याकडे काही सोपवायला हरकत नाही, लक्षात घ्या. म्हातारपणी सुद्धा आपल्याला विचारूनच भाजी करायला हवी किंवा आपल्याला दाखवूनच डब्यातून मीठ मिरची काढावी ही अपेक्षा चुकीची होय. पण आता नाही तसं बरं का. घर तुमचं आहे, आता तुम्हीच सांभाळा, आता मला फक्त जेवायला वाढा असं सुनांना सांगा. किती आनंद होईल बरं. त्यांना थोडे स्वातंत्र्य द्यावे. महिलांना पुरुषांनी जितके दुःखी केले आहे त्यापेक्षा जास्त दुःखी महिलांना केले आहे. रामकथा वाचायची ती मेल्यानंतर स्वर्गात जाण्यासाठी नव्हे, तर आपल्या जिवंतपणे आपल्या घराचे स्वर्गात रूपांतर करता यावे यासाठी ऐकायची. ज्याला जिवंतपणे घराचे स्वर्गात रूपांतर करता येत नाही त्याला मृत्यूनंतर स्वर्गातले लोक प्रवेश देणार नाहीत हो. ते विचार करतील का इथे येऊन असाच गोंधळ घालेलो. म्हणून आपण दशरथ व्हायचे की दशमुख व्हायचे ते ठरवावे.
रामचंद्रांना सिंहासनावर बसवावे असे दशरथांना वाटते, पण हा निर्णय ते एकटे घेत नाही. वाल्मिकी रामायणात असा स्पष्ट उल्लेख आहे की महाराज दशरथांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. युवराज पदावर कोणाला बसवावे याबद्दल जनतेशी विचारविनिमय केला. त्यासाठी सर्व जातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. याचा अर्थ आमच्याकडे राजेशाही असली तरी राजा निरंकुश नव्हता. महत्त्वाचे निर्णय घेताना राजाला सर्वांची सल्लामसलत करून अथवा विचारविनिमय करून निर्णय घ्यावा लागे. म्हणूनच घरातले वयोवृद्ध माणसांनी घरात सगळ्यांचा सल्ला घेऊनच आपला निर्णय पक्का करावा. मनात आले आणि करून टाकले इतके ते सोपे नव्हते. महाराज दशरथ म्हणतात, माझ्या खांद्यावर इतके दिवस हे राज्य सकट वागवले, आता मी थकत चाललो, तेव्हा आता राज्याचा उत्तराधिकारी कोण असावा याचा विचार आपण करायचा आहे. सर्वांच्या मुखातून एका रामचंद्राचे नाव येते तेव्हा महाराज दशरथ म्हणाले, मी देखील रामाच्या नावाचा विचार करतो आहे. दशरथाचे हे वाक्य ऐकताच मंत्रिमंडळातले लोक उठून नाचू लागले. अयोध्येचे लोक अशी अमर्यादा कधी करत नाही, पण आज अतिशय उत्साह त्यांच्यामध्ये दाटला. महाराज दशरथांनी एक कोपर खळी देखील मारली. ते विचारतात, रामाला युवराज पदावर बसवणार असे सांगितल्यावर तुम्ही लोक इतके आनंदून गेला आहात, याचा अर्थ मी तुम्हाला नकोस झालो का? तेव्हा मंत्रिमंडळ म्हणते, नाही महाराज, तुमच्या राज्यात सगळी जनता सुखीच होती. तुम्ही आम्हाला हवेत आहात. तरी पण एक गोष्ट सांगायची वाटते की जितके उत्तम राज्य तुम्ही केले किंवा तुमच्या पूर्वजांनी केले त्याहून आमचा राम सरस राज्य करेल याबद्दल आम्हाला शंका नाही. मंत्रिमंडळाचे मत ऐकून महाराज दशरथाच्या नेत्रातून आसवाच्या धारा वाहू लागल्या. मंत्रिमंडळ परिपक्व आहे. त्यांना रामाबद्दल विश्वास वाटणे, सोमाजी गोमाजीचा विश्वास वाटणे यामध्ये फरक आहे बरं का. सर्वांनी मिळून अतिशय आनंदाने युवराज पदासाठी रामांना सहमती दिली. वशिष्ठ मुनींची संमती एवढ्यासाठीच की मंत्रिमंडळाने जे ठरवले आहे त्याला ऋषीमंडळाची मान्यता हवी. अलीकडच्या भाषेत सांगायचे झाल्यास एखादा ठराव नुसता लोकसभेत मान्य होऊन चालत नाही, तर तो राज्यसभेतही मंजूर व्हावा लागतो. अयोध्येची राज्यसभा ही अनेक श्रेष्ठ ऋषींची बनली आहे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, जर ऋषी मंडळात अथवा मंत्रिमंडळात युवराज पात्र वाटत नसे तर राजाला आपल्या मुलाचा राज्याभिषेक करता येत नव्हता. महाभारत काळात असे घडले आहे. शंतनू धाकटा आहे, देवापी मोठा आहे. देवापीचा राज्याभिषेक करावा अशी राजाची इच्छा होती, पण प्रजेने देवापीला नाकारले. प्रजेने सांगितले, आम्हाला शंतनू हवा, देवापी नको. राज्यव्यवस्था अशी होती. वाल्मिकी रामायणात वैशिष्ट्यांनी आणि मंत्रिमंडळाने केवळ अनुभूती दिली आणि आनंद व्यक्त केला असे नाही, तर संसदेतल्या लोकांनी रामचंद्राचे विलक्षण गुणवर्णन केले आहे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण संसदेने केलेले रामाचे गुणगान वर्णन श्रवण करूया. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम.